सारे किसान भाइयों को मेरा नमस्कार। मैं डॉक्टर नीलेश गायकवाड़ सीनियर साइंटिस्ट के पद पर कार्यरत हूँ राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र में। और मैं अनार के प्रसंस्करण पर काम कर रहा हूँ. मी डाळिंबाच्या प्रक्रिया उद्योगांवर काम करत आहे आणि आजचा जो विषय आहे माझा तो उद्योजकता विकास, डाळिंब प्रक्रियेतून उद्योजकता विकास यावर है, जिसको हम ये भी कह सकते हैं कि उद्यमिता विकास के लिए अनार प्रसंस्करण और मूल्य संवर्धन. तो मैं इस विषय पर आज दूंगा. इसमें ज्यादातर बात होगी अनार के जो मेरा जो प्रेजेंटेशन का आउटलाइन है वो कुछ इस तरह से होगा. शुरू में इंट्रोडक्शन, आपको अनार के उत्पादन के बारे में, उसके एक्सपोर्ट के बारे में, देन गवर्नमेंट इनिशिएटिव, भारत सरकार उद्यमिता विकास के लिए या प्रसंस्करण में उद्यमिता विकास के लिए क्या कदम उठाए हैं उन्होंने, किस तरह से हमें किसानों को या फार्मर प्रोड्यूसर कंपनीज को कैसे गवर्नमेंट की तरफ से या अपने भारत सरकार की तरफ से, राज्य की तरफ से क्या मदद मिल सकती है, इसके बारे में थोड़ा सा बात करेंगे हम. उसके बाद में अनार के न्यूट्रिशन और हेल्थ बेनिफिट, मतलब अगर हमें प्रोसेसिंग करनी है, व्हॅल्यू एडिशन करना है, काही आपल्याला प्रक्रिया उत्पादन तयार करायची आहेत, तर सर्वप्रथम आपल्याला हे माहिती पाहिजे की त्याच्यात न्यूट्रिशन आणि हेल्थ बेनिफिट्स काय, क्या इसमें न्यूट्रिशन वैल्यू है, क्या हेल्थ बेनिफिट्स हो सकते हैं. अगर ये चीजें हमें पता है तो हम इन चीजों का या प्रोसेस प्रोडक्ट का मार्केटिंग अच्छे से कर पाएंगे. फिर मैं बात करना चाहूंगा प्रोसेसिंग और वैल्यू एडिशन में 4 बिजनेस एंटरप्राइजेस के बारे में जो कि अनार के साथ हमें पॉसिबल है करना, जिसमें सर्वप्रथम हम बात करेंगे मिनिमल प्रोसेसिंग. मिनिमल प्रोसेसिंग का मतलब है कम से कम प्रोसेस करना. तो इसमें क्या होता है कि अनार के दाने निकाले जाएंगे और उसको पनेट्स में पैकेज किया जाएगा और ज्यादा से ज्यादा दिनों तक उसको शेल्फ लाइफ कैसे बढ़ाएंगे इसकी कोशिश की जाएगी. अब ये काम जो है इसके ऊपर कई सारे बिजनेस काम कर रहे हैं, बिजनेस एंटरप्राइजेस इसमें ऑलरेडी काम कर रहे हैं. कुछ बिजनेस एंटरप्राइजेस को हमने भी खड़ा करने में मदद की है. तो ऐसी जो एक बिजनेस एंटरप्राइज है इसके बारे में हम बात करेंगे, मिनिमल प्रोसेसिंग. फिर है जूस और रेडी टू सर्व बेवरेजेस, मतलब अनार के से जूस और आरटीएस बेवरेज बनाने की तकनीकी क्या होगी और उसके लिए मशीनरीज की क्या जरूरत होगी, कितनी लागत लगेगी, कितना पैसा लगेगा और उसका यूनिट हम कैसे लगा सकते हैं, उसके बारे में हम बात करेंगे. फिर हम बात करेंगे जो हम जूस निकालते हैं उसके बाद बीज बचते हैं, उसका बीज के अंदर तेल की मात्रा अच्छी खासी होती है. ऑलमोस्ट 25% म्हणजे 25% बियांमध्ये तेलाचं प्रमाण असतं डाळिंबाच्या बियांमध्ये, आणि बियांचं प्रमाण हे फळाच्या वजनाच्या 10% असतं. तर अशा प्रकारे डाळिंबाच्या बियांपासून तेल कसं काढता येईल, किस तरह से हम उससे ऑयल एक्सट्रैक्शन कर सकते हैं और उसको कैसे यूटिलाइज कर सकते हैं हेल्थ बेनिफिट्स के लिए, कैसे इससे बिजनेस खड़ा कर सकते हैं. फिर अगर हमारा जूस निकल जाता है, बीज हम यूज करते हैं, उसके बाद हमारे पास छिलका बचता है, जे आपल्याकडे साल वाचते त्यानंतर, त्या सालीचा उपयोग कसा करता येईल ह्याच्यावर आपण बोलणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण थोडीशी चर्चा करू की डाळिंबापासून वाईन कशी निर्मिती करता येईल आणि त्याचे प्रोजेक्ट कसे टाकता येतील. म्हणजे माझं जे प्रेझेंटेशन राहील, सुरुवातीचा पार्ट हेल्थ बेनिफिट्स, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, न्यूट्रिशनल, नंतर 4 बिझनेस एंटरप्राइजेस स्पेसिफिक आपण ह्याच्यावर चर्चा करणार आहोत. आणि शेवटी शिरगुरे सरांचं लेक्चर झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तरांचा सेशन घेऊया याच्यानंतर. शिरगोरे सरांनी पण आता थोडीशी चर्चा केली होती सुरुवात याच्यावर, मी पण याच्यात डीप न जाता एक शॉर्ट मेसेज याच्यातून हा द्यायचा आहे या स्लाइड मधून तुम्हाला की 2018-19 में 2018-19 में हमारा जो एरिया है ऑलमोस्ट 2.5 लाख हेक्टर के आसपास, प्रोडक्शन है जो 28.65 लाख मेट्रिक टन्स, म्हणजे जवळपास 28.65 लाख मेट्रिक टनांचं उत्पादन आपण घेतलेलं आहे. आणि एक्सपोर्ट जो आहे तो 67,891 मेट्रिक टनचा आहे. आणि त्या एक्सपोर्ट पासून मिळालेलं जे आपल्याला किंमत आहे ती जवळपास 688.50 करोडची आपण एक्सपोर्ट पासून व्हॅल्यू अर्न केलेली आहे, म्हणजे फॉरेन एक्सचेंज अर्निंग आपल्याला एवढं झालेलं आहे. या स्लाइड्स मधून तुम्हाला क्लिअरली दिसू शकतं 2011-12 ते 18-19 वरच्या म्हणजे वरच्या कॉर्नर मध्ये, लेफ्ट हँड कॉर्नर मध्ये, डाव्या बाजूच्या वरच्या कॉर्नर मध्ये तुम्ही पाहू शकता की एरिया कसा वाढलेला आहे. 1,12,000 पासून 2 लाख, जवळपास 46,000 म्हणजे 2.5 लाख म्हणून आपण, इतका हेक्टर एरिया आपला वाढलेला आहे.
खूप मोठं वाढ आहे. कदाचित मी म्हणेल फळ पिकांमध्ये इतकी वाढ कुठल्याच पिकाला मिळालेली नाही ह्या म्हणजे ह्या दशकांमध्ये. आणि जर प्रोडक्शनची हे कराल, प्रोडक्शन बाबतीत आपण बोलू तर 28.65 लाख टनांचं प्रोडक्शन आहे. प्रोडक्टिव्हिटी आपली चांगली आहे. एक्सपोर्ट मात्र आपला त्या प्रमाणात कमी आहे. जिथं आपण म्हणतोय की 28.65 लाख उत्पादन आहे, तर त्या प्रमाणात आपलं एक्सपोर्ट जी फिगर आहे ती फक्त 67,000 मेट्रिक टनांची आहे. म्हणजे 2%च्या आसपास येईल ते. प्रोसेसिंगचा विचार कराल तर प्रोसेसिंगचं प्रमाण नगण्य आहे ऑलमोस्ट. खूप कमी, म्हणजे बोटा मोजण्या इतके उद्योग डाळिंबामध्ये प्रक्रियेमध्ये आता सध्या अवेलेबल आहेत, किंवा जे लोक प्रक्रिया करतात अशा कंपन्या खूप कमी आहेत आपल्याकडे. इन्क्रीज इन एरिया प्रोडक्शन अँड एक्सपोर्ट ड्युरिंग लास्ट 7 इयर्स, म्हणजे जवळपास मागच्या 7 वर्षामध्ये एरियामध्ये 100% वाढ, प्रोडक्शनमध्ये जवळपास मी म्हणेल 2.5 पटीने, 76% प्रोडक्टिव्हिटीमध्ये आणि एक्सपोर्टमध्ये जवळपास 56% वाढ झालेली आहे. हे सगळं सांगण्यामागे फक्त एकच उद्देश होता की इवन तसा विचार केला तो अपने हॉर्टिकल्चर क्रॉप्स में, किंवा अगर हम बात करते हैं कि हॉर्टिकल्चर क्रॉप्स की भी इन जनरल बात करते हैं, तो हमारा जो प्रोडक्शन है अभी वो अपने नेशनल रिक्वायरमेंट से ज्यादा है। तो इसका नतीजा एकदम जाहिर सी बात है कि इससे ग्लट्स सिचुएशन मार्केट में आती है और मार्केट में रेट बहुत कम हो जाते हैं। लेकिन आज की बात कुछ अलग है। आज हम जब हम अप्रैल में बात कर रहे हैं अनार की, तो महाराष्ट्र में अनार के रेट अभी हाई है, सबसे ज्यादा रेट होंगे अभी। लेकिन ये सिचुएशन हमने पिछले 8-10 साल में नहीं देखी है, और इसके कारण भी कुछ है। पिछले साल जो फ्लावरिंग नहीं हुई थी बहुत सारे एरियाज में, उसका परिणाम हुआ है हार्वेस्टिंग पर, और उसकी वजह से रेट ज्यादा है। बट ये सिचुएशन हमेशा नहीं होती है। हमेशा की सिचुएशन ये है कि हमारा जो प्रोड्यूस है 30, 40, 50 रुपए, 60 रुपए तक बिकता है। और एक दूसरी सिचुएशन हम हमेशा पाते हैं कि हमारा जो प्रोडक्शन है किसी भी किसान का, बहुत अच्छे से अच्छे किसान का भी 60 से 70% लगभग प्रोडक्शन जो है वो प्रीमियम क्वालिटी होता है, जो मार्केट में प्रीमियम प्राइस लेता है। बट 30 से 40% का प्रोडक्शन इस तरह से रहेगा कि जिसको हमें लो प्राइस मिलती है। कारण कारण बहुत सारे हो सकते हैं। कारण ये होता है कि कभी थ्रिप्स अटैक है, कभी मतलब आपके डिसीजेस पेस्ट है, इस वजह से फल अंदर से ठीक भी होगा, लेकिन बाहर से अगर उसका कलर कहीं खराब है, या सन स्काल्डिंग हुआ है, या मैं कहूँगा अगर आपको तीले की वजह से कुछ इश्यूज है, राजस्थान की जैसे क्षेत्रों में फल फटने की समस्या है, बहुत सारी समस्याएं हैं, जिसमें आपके अनार के दाने अच्छे हो सकते हैं लेकिन फल का रंग अच्छा ना हो, बाहरी तरफ से दाग पड़े हो उसमें, ऐसे वक्त आपको रेट अच्छा नहीं मिलता है। तो इस मुश्किल समय में आपका साथ सिर्फ प्रोसेसिंग एंड वैल्यू एडिशन दे सकता है, और ऐसे प्रोसेस्ड एंड वैल्यू एडिटेड प्रोडक्ट के मार्केटिंग भी उसी के साथ बहुत जरूरी होती है। तो मैं इस मतलब मैं कहूँगा इस मेरे वक्तव्य के साथ अपना प्रेजेंटेशन शुरू करूंगा कि किस तरह से महत्व है प्रोसेसिंग और वैल्यू एडिशन का। अब हम बात करते हैं आगे चलकर कि गवर्नमेंट इनिशिएटिव्स क्या है, डिफरेंट गवर्नमेंट इनिशिएटिव्स क्या है। अगर सिर्फ महाराष्ट्र की बात करें तो हमारे यहाँ मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना महाराष्ट्रामध्ये आहे। त्याच्यामध्ये शेतकरी मदत घेऊ शकतात आपल्या याच्याकडून, राज्य शासनाकडून आपले उद्योग उभा करण्यासाठी। मग डाळिंबच असू दे किंवा आणखी काही प्रक्रिया उद्योग असू दे, त्यामध्ये त्याचा उपयोग करू शकता तुम्ही। रिसेंटली खूप मोठी स्कीम PMFME, म्हणजे प्राईम मिनिस्टर फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड एंटरप्राइजेस, खूप मोठी स्कीम आहे ज्याच्यात 10,000 करोडचं इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेलं आहे। आणि प्रत्येक म्हणजे त्यांना जवळपास 2 लाख मायक्रो फूड एंटरप्राइजेसना सपोर्ट करायचा आहे याच्यामधून। आणि हा जो सपोर्ट राहील तो एक्झिस्टिंग मायक्रो फूड एंटरप्राइजेस किंवा सेल्फ हेल्प ग्रुप्स किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या किंवा कॉपरेटिव्ह यांना मदत करायची। आणि हे करताना त्यांनी क्लस्टर बेस्ड अप्रोच निवडलाय, म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट असा प्लॅन निवडलेला आहे आणि त्याच्यातून ते मदत करत आहे। पण अनफॉर्च्युनेटली पोमग्रेनेट मध्ये महाराष्ट्रात हे डिस्ट्रिक्ट नाही आहेत, त्यांनी राजस्थान मधले काही डिस्ट्रिक्ट निवडलेले आहेत। परंतु या व्यतिरिक्त आपल्याकडे 1 लाख करोडची फंडिंग सोबत एक ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामध्ये फार्म गेट आणि प्रोड्यूस ऍग्रिगेशन पॉइंट, म्हणजे जिथं प्रोडक्शन होतं आणि जिथं ऍग्रिगेशन केलं जातं
अशा ठिकाणी कोल्ड चेन अँड पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, ज्याच्यात ते 1,00,000 करोडचे इन्व्हेस्टमेंट करत आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. नंतर मार्केटिंगमध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी जवळपास 500 करोडचं टॉप टू टोटल मॉडेल आहे. टॉप म्हणजे टोमॅटो, ओनियन, पोटॅटो या कमोडिटीजसाठी सुरुवातीच्या काळामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम होती की सरप्लस प्रोडक्शन जिथं होतंय आणि डिफिशिट प्रोडक्शन जिथं आहे, म्हणजे जिथं मार्केट आहे आणि प्रोडक्शन कॅचमेंट एरिया जो आहे, अशा ठिकाणावरून डिफिशियंट मार्केटमध्ये ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी जवळपास 50% सबसिडी देण्याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं ट्रान्सपोर्टेशनच्या खर्चावरची देण्याची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम होती. ती स्कीम टॉप साठी अवेलेबल होती, म्हणजे टोमॅटो, ओनियन, पोटॅटो साठी होती. ती सगळ्याच कमोडिटीजसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता लागू केलेली आहे. आणि हे काही क्लस्टर एरियाज होते की जे वेगवेगळ्या ठिकाणी कुठं कुठं कोणत्या कोणत्या ठिकाणी पोमग्रेनेट प्रोसेसिंग युनिट्स उभा राहू शकतात. हे तर मोठ्या मोठ्या प्रोसेसिंग युनिटसाठी होतं. मायक्रो स्केलवर किंवा मिनी स्केलवर मी म्हणेल प्रत्येक ठिकाणी प्रोसेसिंग युनिटची गरज आहे. औरंगाबाद सारखा जिल्हा असू दे, जिथं डाळिंबाचं क्षेत्रफळ बऱ्या प्रमाणात वाढलेलं आहे, किंवा मग प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं डाळिंबाचं क्षेत्रफळ असेल आणि शेतकऱ्यांना भाव मिळत नसतील, तशा ठिकाणी नक्कीच डाळिंबाचे प्रोसेसिंग युनिट लावण्यासाठी वाव आहे. म्हणजे तरी सुद्धा आम्ही महाराष्ट्रातले जे मोठे एरियाज होते, त्यात नाशिक, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर हे जिल्हे निवडले होते. पण या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी प्रोसेसिंग युनिटचा स्कोप आहे. जर आपण डाळिंबाचं फळ पाहाल तर त्याच्यामध्ये जवळपास 50% भाग हा इडिबल पार्ट असतो, म्हणजे खानेलायक पार्ट, खानेलायक पोर्शन जो है 50% होता है, और दाने जो कि खाने लायक है वो 50% और छिलका ऑलमोस्ट 50% होता है. अब जब दानों की बात करते हैं, उसी में 10% पार्ट ये बीजों का होता है, बीज का, सीड का होता है. और अगर हम इससे जूस निकालते हैं तो हमें ऑलमोस्ट 30 to 40% जूस की रिकवरी हम पाते हैं. तो इस तरह से अनार के फल का कॉन्स्टिट्यूएंट है, मतलब इस तरह से अनार का फल हम देख सकते हैं. अगर इसी बात को अलग तरीके से मैं बोलना चाहूँ तो 1 टन फल के साथ आपको 500 किलो छिलका, 500 किलो दाने मिलेंगे. अगर मैं इसका जूस एक्सट्रैक्शन करता हूँ, ऑलमोस्ट मुझे 300 से 400 लीटर जूस मिलेगा. अगर मैं बीज की बात करता हूँ तो उसमें 100 किलो ऑलमोस्ट बीज मुझे मिलेगा. अगर मैं उस बीज को प्रोसेस करता हूँ और उसमें से तेल निकालने की कोशिश करता हूँ तो मुझे ऑलमोस्ट 25 to 26% ऑयल होता है इसमें. अगर लेकिन उसमें से हम ऑलमोस्ट 16 से 18% आराम से ऑयल निकाल सकते हैं, जो कि हाई क्वालिटी ऑयल होगा. हम बात करते हैं अनार के प्रोसेसिंग की, अनार के वैल्यू एडिशन की, अनार से प्रोडक्ट डेवलपमेंट की. लेकिन मैं दोस्तों एक बात बताना चाहूंगा कि अनार एक कल्पवृक्ष है. जैसे कि हमारा नारियल है, उसी तरह अनार एक कल्पवृक्ष है, और अनार के हर पार्ट को आप मतलब मैं कहता हूँ पौधे के हर पार्ट को हम यूज कर सकते हैं. उसमें रूट्स हो गए, बार्क हो गया, बार्क मतलब छिलका हो गया, छिलका ये फल का छिलका नहीं, टहनियों का छिलका, लीव्स, देन फ्लावर्स मतलब पत्ते, फूल, फल का छिलका, देन सीड्स, बीज, हर चीज में मेडिसिनल वैल्यू है, हर चीज को इस्तेमाल किया जा सकता है. हालांकि हमने जब शुरुआत कर रहे हैं, हम अभी हम फल को ही बस प्रोसेस कर रहे हैं, और आने वाले समय में हम बाकी के जो पार्ट है उनको भी यूटिलाइज करने की कोशिश करेंगे. अगर मैं बात करता हूँ कि जो कंस्टिट्यूएंट्स क्या है, अगर जूस की बात करते हैं तो उसमें एंथोसायनिन की मात्रा बड़ी अच्छी होती है, ग्लूकोज की मात्रा अच्छी होती है, ऑर्गेनिक एसिड्स होते हैं डिफरेंट टाइप के, एस्कॉर्बिक एसिड है बड़ी मात्रा में, इलेजिक एसिड, इलेजिक टैनिन, गैलिक एसिड, कैपिक एसिड. मैं इन चीजों में ज्यादा डिटेल में बात नहीं करना चाहूंगा जब मैं किसानों से बात करता हूँ. तो मैं इसमें एक चीज लेकिन बड़ी बारीकी से आप लोगों को बताना चाहूंगा कि अनार का जूस जो है उसमें एंटीऑक्सीडेंट की मात्रा बहुत ज्यादा होती है. और ये किस वजह से है? ये एंथोसायनिन की वजह से है. एंथोसायनिन क्या होता है? तो कलर पिगमेंट. जे डाळिंबाच्या ज्यूसला किंवा दाण्यांना रंग येतो तो एंथोसायनिनमुळे येतो. आणि तुम्ही पाहत असाल की एंथोसायनिन पिगमेंट हे बनायचं असेल तर जवळपास 35 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर असेल तर चांगल्या प्रमाणात बनतं. पण जर त्याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर वाढलं तर आपला रंग येत नाही डाळिंबाच्या फळांना, दाण्यांना. तो ह्याच्यामुळे असतं की अँथोसायनिनचं ऍक्च्युली प्रोडक्शन होऊ शकत नाही, सिंथेसिस होऊ शकत नाही हाय टेम्परेचरला. म्हणूनच उन्हाळ्यातल्या फळांना आपला रंग नसतो. तर अँथोसायनिन, परत ऍस्कॉर्बिक ऍसिड आणि फिनॉलिक कंपाऊंड्स या सर्वांमुळे
अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटीचं प्रमाण डाळिंबाच्या ज्यूसमध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात असतं किंवा डाळिंबाच्या फळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं. जर बियांचं ऑइलचा गोष्ट करत असो तर त्याच्यात कॉन्जुगेटेड लिनोलिनिक ऍसिड नावाचा घटक असतो, तो मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याला रिप्रेझेंट करतं प्युनिशिक ऍसिड. ऍक्च्युली त्याचं फॅटी ऍसिड प्रोफायलिंग आम्ही केलेलं, तर त्यात प्युनिशिक ऍसिड, स्टिरिक ऍसिड, देन ओलिक ऍसिड, लिनोलिक ऍसिड, वेगवेगळ्या प्रकारचे हे ऍसिड्स असतात, फॅटी ऍसिड प्रोफाईलचे कंपोनेंट्स असतात. प्युनिशिक ऍसिडचं प्रमाण हे जवळपास 70 ते 80% आसपास असतं आणि या प्युनिशिक ऍसिडमुळेच ह्या डाळिंबाच्या ऑइलला खूप महत्व असतं आणि त्याचा रेट जवळपास इंटरनॅशनल मार्केटमध्ये 20 ते 25,000 रुपये लिटर पर्यंत असतो. पण हा रेट असतो रिटेल प्राइसमध्ये आणि स्मॉल क्वांटिटीच्या पॅकेजेसमध्ये. मी त्याच्यावर डिटेलमध्ये चर्चा करेन नंतर. नंतर डाळिंबाच्या पानांमध्ये इलॅजिक ऍसिड आणि फॅटी ऍसिडचंही प्रमाण असतं. फुलांमध्ये जवळपास पॉलिफिनॉल्स, प्युनिकालाजिन, प्युनिकालिन, इलॅजिक ऍसिड ह्यांचं प्रमाण असतं. रूट्स आणि बार्कमध्ये म्हणजे झाडाच्या मुळांमध्ये आणि सालीमध्ये फांद्यांच्या अल्कोलाइड्स आणि इलॅजी टॅनिन्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. तसंच जर 100 ग्रॅम आपण डाळिंबाच्या दाण्यांचं फळाचं सर्विंग करत असेल तर त्याच्यामध्ये जवळपास माणसाच्या गरजेचं म्हणजे डेली रिक्वायरमेंट जी असते शरीराला त्याच्या 12% व्हिटॅमिन सीचं प्रमाण असतं आणि 16% व्हिटॅमिन केचं प्रमाण असतं. डाळिंबाचे दाणे जे आहेत ते डायटरी फायबरचं एक एक्सलंट सोर्स आहे आणि जे ऑइल आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथं 65% नोंद केलेली आहे प्युनिशिक ऍसिडची, पण ते जवळपास 70 ते 75, 70 ते 80% असतं वेगवेगळ्या ठिकाणी. फिनॉलिक कंटेंट सालीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं. हे सगळ्या हेल्थ न्यूट्रिशियस कंपाऊंड्समुळे किंवा बायोऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्समुळे डाळिंबापासून वेगवेगळे फायदे आहेत, म्हणजे थेरप्युटिक युटिलिटी आहे त्याची. काय फायदे आहेत की जसं अनार कारण हमें बहुत सारी अच्छी थेरेप्यूटिक यूटिलिटी मिलती है, जैसे कार्डियोवास्कुलर डिसीजेस है, हार्ट डिसीजेस है, सिस्टोलिक काइंड ऑफ ब्लड प्रेशर है, उसमें अनार का जूस, अनार बहुत फायदेमंद होता है. स्किन हेल्थ के लिए मैं कहूँगा पील पाउडर आपका या ऑयल, पोमेग्रेनेट सीड ऑयल स्किन हेल्थ के लिए बहुत बेहतरीन एक उपयुक्त ऐसा प्रोडक्ट है. स्किन हेल्थ के लिए इसका यूज अगर करने की हम बात करते हैं तो मैं कहूँगा कि जैसे ऑयल है उसमें कुछ कंपाउंड्स, अगर अपनी ही बात करें महाराष्ट्र की, अपने यहाँ यूवी अल्ट्रावायलेट रेडिएशन का बहुत बड़ा ये होता है, प्रमाण होता है अपने सूरज की रोशनी में, और उसकी वजह से स्किन ब्लैकनिंग या स्किन इश्यूज बहुत सारे पाए गए हैं. तो इसको ट्रीट करने के लिए पोमेग्रेनेट सीड ऑयल बहुत फायदेमंद है. डेंटल हेल्थ की बात करें, आपके मतलब दात और मसुडे या आपले दात आणि हिरड्या यांच्या आरोग्याची जर आपण बोलू याच्या बाबतीत, तर डाळिंबाच्या बियांचं जे सालीचं जे एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जाऊ शकतो. आम्ही एक 3 वर्षापूर्वी एक रिसर्च केला होता ज्याच्यामध्ये सालीतून जे एक्स्ट्रॅक्ट काढले त्या एक्स्ट्रॅक्टचा उपयोग पेरिओडेंटिक हेल्थसाठी ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिलेटेड असतात त्याच्याशी त्यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा त्यांना ट्रीट करण्यासाठी खूप चांगला रिझल्ट आम्हाला मिळाले होते. तर अशा प्रकारे जे तुम्ही माउथवॉश पाहता मार्केटमध्ये, बरेचसे सगळेच माउथवॉश जवळपास क्लोरहेक्सिडिन बेस्ड असतात. क्लोरहेक्सिडिन हे असं घटक आहे की जे गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं की मायक्रो ऑर्गॅनिझम्सना ट्रीट करण्यासाठी ओरल हेल्थच्या. तर त्या कंपाऊंडच्या बरोबरीचा इफेक्ट हे आपले पोमेग्रेनेट पील एक्स्ट्रॅक्ट देतो. आणि विशेष फायदा म्हणजे हे एक नॅचरल कंपाऊंड आहे. दुसरा वेगळा फायदा म्हणजे जे क्लोरहेक्सिडिनच्या रेग्युलर युसेजमुळे दातांना पिवळेपण येऊ शकतं, ते पिवळेपण इथे येत नाही. नंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये जसं तुम्ही पाहाल की कुराण असू देत किंवा ख्रिश्चन बायबल असू देत, ख्रिश्चनिटीमध्ये जे असं वेगवेगळ्या रिलिजनमध्ये जे स्क्रिप्चर्स आहेत त्याच्यामध्ये डाळिंबाच्या उपयोगिता रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये मेन्शन केलेली, आणि इव्हन बरेचसे रिसर्च पब्लिकेशन्स आहेत त्याच्यावर ज्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये डाळिंबाच्या फळाचा खूप मोठा चांगला फायदा होताना दिसतो आपल्याला. तसंच अँटी कॅन्सरस प्रॉपर्टी आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत डाळिंबामुळे, आणि ह्या अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळेच अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज सुद्धा आहेत. या व्यतिरिक्त अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल प्रॉपर्टीज सुद्धा मोठ्या प्रमाणात डाळिंबामध्ये आहेत. इतके सगळे थेरप्युटिक युटिलिटी असताना डाळिंबापासून बनवलेले प्रोडक्ट किंवा डाळिंबाचं मार्केटिंग तसं पाहिलं तर आपल्याला सोपं पाहिजे, परंतु आपण डाळिंबाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठेतरी कमी पडत आहोत.
कहीं तो हम इसमें हमारी कमी है कि हम लोगों तक पहुंच नहीं पाते हैं, हम अपने फल को मार्केट नहीं कर पाते, हम अपने प्रोसेस प्रोडक्ट को मार्केट नहीं कर पाते। इसी वजह से आज इतना अच्छा फल जिसकी मुकाबले में कोई भी फल नहीं टिकेगा मैं कहूंगा, तो ऐसे फल को या इसके प्रोडक्ट्स को हम आज तक मार्केट अच्छा नहीं कर पा रहे। मैं कहूंगा कि क्योंकि जब हमें जरूरत पड़ती है तो हम हेल्थ बेनिफिट्स के लिए बहुत सारे मेडिसिन का यूज करते हैं। अगर हमारे लेकिन डेली डाइट में अनार का यूसेज भी करते हैं तो बड़ी अच्छी थेराप्यूटिक हमें मिलेगी, बहुत सारे फायदे मिलेंगे। और मैं ये बात कहना चाहूंगा कि इसके पीछे भी कुछ कारण है, क्योंकि अनार का फल छीलने में बड़ा मुश्किल होता है। घर में अगर हम फल लाते हैं तो सबसे बाद में अनार को छीला जाता है। इवन किसानों की भी अगर मैं बात करूंगा, जो किसान फल को उगाता है वो भी बहुत कम खाता होगा। आपले शेतकरी बंधू जे डाळिंब उगवतायत, जे डाळिंब पिकवतायत, ते सुद्धा डाळिंबाचं सेवन कमी करतात मी म्हणेन. कारण आपल्याकडे काय केळी, इवन ऍपल जे आपल्याकडे पिकत नाही ते सुद्धा आपण म्हणजे नॉर्थ इंडियातून इथं ट्रान्सपोर्ट होऊन इथं स्टोरेज करून सुद्धा त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने होतं. पण डाळिंबाचं मार्केटिंग आपण त्या पद्धतीने तेवढ्या मोठ्या प्रमाणावर करत नाहीये. की नक्कीच भाव विचार करण्यासारखी. आणि आपली जर थेरप्टिक युटिलिटी, हेल्थ बेनिफिट, त्याचे फायदे, औषधी गुणधर्म हे पाहिले तर आपण त्या प्रकारे त्या प्रोडक्ट्सना आणि त्या आपल्या फळाला मार्केट केलं पाहिजे. ह्या गोष्टी मी जवळपास आता बोललेलो आहेत. फक्त हार्ट डिसीजेस मध्ये आणखी एक बाब नमूद करावी वाटते, ती अशी की एलडीएल ऑक्सिडेशनसाठी म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीनच्या ऑक्सिडेशनसाठी त्याचं ऑक्सिडेशन रिड्यूस करण्यासाठी डाळिंबाच्या ज्यूसचा खूप मोठा फायदा होतो. नंतर अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज तर आहेतच त्याच्यामध्ये. आणि ब्लड प्रेशर मध्येही मी बोललोय, व्हायरल इफेक्ट मध्ये पण बोललोय. ह्या गोष्टी मी जवळपास चर्चा केलेल्या आहे. ओके, या स्लाइड मधून मला एक थोडं शॉर्ट एक आमचं एक्सपेरिमेंटचे रिजल्ट्स फक्त तुम्हाला कन्वे करायचे. सबको मुझे इसमें एक इस स्लाइड से इतना ही बताना है कि आप ये लेफ्ट हैंड कॉर्नर में टॉप साइड में जो देख रहे हो, ये फ्रूट जीरो डे के है। वैक्स कोटिंग करने के बाद इस तरह से उसमें चमक आई है। हालांकि अपने अनार में पहले से वैक्स होता है, इसकी वजह से चमक उसमें अच्छी होती है, लेकिन वैक्स कोटिंग देने से, शेलैक वैक्स कोटिंग देने से और अच्छी चमक दिख रही है। 30 दिन के बाद जिन फलों को मैंने कोई ट्रीटमेंट नहीं किया था, मतलब वैक्स कोटिंग नहीं किया, ना किसी कोल्ड स्टोरेज में बस रखा था, उन फलों की हालत कुछ इस तरह से है, जो लेफ्ट हैंड कॉर्नर में बॉटम साइड में है। लेकिन मैंने एक ट्रीटमेंट किया था जिसमें हमने क्या किया, वैक्स कोटिंग किया था और एक बैग्स होती है मॉडिफाइड एटमॉस्फेरिक पैकेजिंग बैग्स, उसमें फलों को रखा था और उसके साथ कोल्ड स्टोरेज में रखा था। तो 90 दिन के बाद भी फलों की इस तरह से हम उनको अच्छी तरीके से रख सकते हैं। तो एक इस स्लाइड से इतना ही बताना था मुझे कि मॉडिफाइड एटमॉस्फेरिक पैकेजिंग बैग्स का यूज कर 90 दिनों तक शेल्फ लाइफ हम बढ़ा सकते हैं। अब हम बात करेंगे डिफरेंट प्रोडक्ट्स की और उससे बिजनेस एंटरप्राइजेस की। मैं आप सबको बताना चाहूंगा कि ये सारे जो प्रोडक्ट्स आप देख रहे हो, ये हमने अनार अनुसंधान केंद्र में विकसित किए हैं। सिर्फ प्रोडक्ट विकसित नहीं किए है, तो इनको कमर्शियल स्केल में प्रोडक्शन करने के लिए टेक्नोलॉजी हमने डेवलप की है, प्रोसेस प्रोटोकॉल स्टैंडर्डाइज किया है और उसकी मशीनरी के बारे में हमारे पास पूरी जानकारी है। अगर मैं पहले प्रोडक्ट, दो प्रोडक्ट की बात करूं तो जूस है, रेडी टू सर्व बेवरेज प्रोडक्ट में 10% से ज्यादा जूस का प्रमाण होता है, हम यहाँ पर 20% का यूज करते हैं। तीसरा प्रोडक्ट जो दिख रहा है आपको, सीड ऑयल, ये जो बीज रहते हैं इसमें जो ज्यूस निकालने के बाद भी बरकरार रहते हैं, ज्यूस काढल्यानंतरही डाळिंबाच्या दाण्यांमध्ये बी राहतात आणि त्या बियामधून काढलेली ऑइल आहे। नंतर सालीपासून बनवलेली ही पावडर आहे, नंतर डाळिंबाच्या ज्यूस पासून बनवलेलं वाईन आहे आणि हा मिनिमली प्रोसेस्ड एरियल्स म्हणजे डाळिंबाच्या फळांचे दाणे ताजे पॅक केलेले पनेट्स मध्ये, आणि याचं शेल्फ लाईफ मात्र आपण वाढवलेले 18 ते 19 दिवसांपर्यंत, जेणेकरून हे युरोपमध्ये एक्सपोर्ट करू शकता तुम्ही, नॉर्थ अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करू शकता, साऊथ ईस्ट एशियामध्ये यांना नेऊ शकता, मिडल ईस्ट कंट्रीज मध्ये एक्सपोर्ट करू शकता किंवा आपल्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये याला मार्केट करू शकता। अनारदाना एक प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये आपण ड्राईड एरिल्स किंवा डाळिंबाचे दाणे सुकवून त्याचं मार्केटिंग करतो, परंतु याच्यामध्ये आपल्याला जे आंबट टाईपच्या व्हरायटीज आहेत, दारू टाईपच्या व्हरायटीज ज्यांना म्हणतो, किंवा डाळिंब संशोधन केंद्र असू दे किंवा IIHR बेंगलोर असू दे, यांनी डेव्हलप केलेल्या ज्या आंबट व्हरायटीज आहेत त्यांचा वापर करून अनारदाना आपण बनवू शकतो।
आईस्क्रीम हे ज्यूस पासून बनवलं जातं. माउथ फ्रेशनर हे बियांपासून बनवलेले एक प्रोडक्ट आहे, जे की गुटखा आणि इतर जे आपले टोबॅको किंवा तंबाखू असेल, यातला मी म्हणेल की हे एक अल्टरनेटिव्ह आहे आणि हे स्पाइसेस आणि कॉन्डिमेंट्स लावून एक शुगर कोटेड प्रोडक्ट आहे सीड्स पासूनचं. अल्कलॉइडच्या प्रेझेन्समुळं ह्याच्यात च्युएबिलिटी पण चांगली असते सीड्समध्ये. तर तुम्हाला ती च्युएबिलिटी, परत सीड ऑइलचे फायदे हे सगळे मिळतील. अशा प्रकारे हे एक खूप चांगलं प्रोडक्ट आहे माउथ फ्रेशनर. आता आपण चर्चा करूया, सर्वप्रथम आपण चर्चा करूया मिनिमली प्रोसेस्ड एरिल्स किंवा डाळिंबाचे दाणे कमीत कमी प्रमाणात प्रोसेसिंग करून त्यांना शेल्फ लाईफ एक्सटेन्शन करायचं, मग त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती वाढवायची. डाळिंबामध्ये सगळ्यात मोठा अवघड इश्यू मी तुम्हाला जसं सुरुवातीला सांगितलं की डाळिंबाचे फळं सोलणं, दाणे काढणं हे खूप अवघड काम असतं. हे काढताना कधी कधी ते ज्यूस अंगावर सांडतो. यामुळे बऱ्याच वेळा याची जे खाण्याचं प्रमाण आहे ते कमी आहे कम्पेअर्ड टू तुमचं आपलं केळ असू दे, बनाना हो या एप्पल हो, इवन आम भी उस तरह से आसान है कंपेरेटिवली, क्योंकि चूज कर खाने वाले जो आम है वो आसानी से खाए जाते हैं, बट अनार बहुत मुश्किल है, वो सख्त होता है निकालने के लिए। तो ऐसे वक्त एक टेक्नोलॉजी है और एक दूसरा पहलू है इसके साथ, कि अगर हम अनार के दाने निकालते भी है तो उसको ज्यादा दिन तक हम टिकते नहीं है और उनको रखा नहीं जा सकता है। अगर मैं अनार के दाने निकाल कर बाहर रखूंगा तो एक दिन के अंदर वो खराब हो जाएंगे। फ्रिज के अंदर रखूंगा तो 3 से 4 दिन चलेंगे, लेकिन ज्यादा दिन नहीं टिक पाएंगे। तो इसके लिए जो कंज्यूमर है आपका, खाने वाला ग्राहक है, उसको कन्वीनियंस देना और उसका शेल्फ लाइफ बढ़ाना, इसको मद्देनजर रखते हुए, इसको ध्यान में रखते हुए एक टेक्नोलॉजी डेवलप की गई, जिससे हम इन दानों को ऑलमोस्ट 18 से 19 दिनों तक आज के दिन में, और पहले हम जो प्री ट्रीटमेंट की टेक्नोलॉजी यूज करते थे तब 13 से 14 दिनों तक हमने इसका शेल्फ लाइफ बढ़ाया था। अब ये टेक्नोलॉजी क्या है, इसके बारे में हम चर्चा करेंगे। अब और एक बात मैं यहाँ पर बताना चाहूंगा, क्योंकि इकोनॉमिक्स ड्राइव्स द मार्केट और मार्केटिंग। यहाँ पर जो मैं शुरू में अगर बात किया हुआ आप लोगों को याद होगी कि 50% पार्ट ये जो है इडिबल पोर्शन है, जो दानों का पोर्शन है, 50% भाग हा धान्यांचा असतो। म्हणजेच अगर मैं 2 किलो फल लेता हूं तो 1 किलो दाने निकल आएंगे मेरे। और इसका मतलब हुआ, और इन 1 किलो दानों का इंटरनेशनल मार्केट में, मैं यूरोप और नॉर्थ अमेरिकन मार्केट की बात करता हूं, तो ऑलमोस्ट 750 से 1000 रुपए के 1 किलो दाने निकल आएंगे। पर केजी दानों का रेट है ये रिटेल का। तो अगर मुझे 2 किलो दाने, 2 किलो फल 1 किलो दाने दे देते हैं, तो मेरे 2 किलो फल का रेट ऑलमोस्ट हो गया 750 से 1000 रुपए। इसका मतलब हुआ 1 किलो फल के लिए मुझे 500 रुपए का रेट लगा। और अगर मैं मेरी प्रोसेसिंग कॉस्ट, ट्रांसपोर्टेशन कॉस्ट, देन वहां की मार्केटिंग कॉस्ट सारा जोड़ लेता हूं तो 150 से 100-150 से ऊपर नहीं आती है पर केजी ऑफ एरिल्स। तो इसका मतलब हुआ, अगर मैं सारी कॉस्ट जोड़ता हूँ अपने यहाँ, अगर मुझे 50 रुपए किलो फल मिलते हैं और 100 रुपए के मैं फल यूज करता हूँ, 100-150 रुपए उसको ऊपर लगाता हूँ, तो मुझे डबल मुनाफा मिलने के चांसेस है यहाँ पर, अगर मैं एक्सपोर्ट ओरिएंटेड बिजनेस करता हूँ एरिल्स का। इवन मैं लोकल मार्केटिंग करता हूँ तब भी मैं कहूंगा इसका रेट हमें 200 से 250 रुपए पर केजी का मिलता है दानों का, क्योंकि इसका जो पैकेजिंग होता है वो 100 ग्राम के पनेट्स में होगा, और 100 ग्राम के पनेट्स आप 40 रुपए को आराम, मैं कहूँगा 200 ग्राम का पनेट हम 40 रुपए को बेच सकते हैं, और 200 रुपए किलो से हम इसका सेल कर सकते हैं। इस तरह से हमने कई सारे इंटरप्राइजेस ये किए हैं, हेल्प किया है उनको खड़ा करने में, टेक्नोलॉजी लाइसेंसिंग किया है। अब मैं प्रोसेस के बारे में कुछ थोड़ा सा विस्तार में बताना चाहूंगा। ये जो टेक्नोलॉजी है मिनिमल प्रोसेसिंग की, इस टेक्नोलॉजी के साथ कई सारी कंपनियां काम कर रही है अपने देश में आज के दिन में। सैम एग्रीटेक आंध्र प्रदेश में काम कर रहा है, हैदराबाद के अंदर। उनका दूसरा यूनिट चित्तौर में है, तीसरा यूनिट उन्होंने नासिक में लगाया है अपने सह्याद्री फार्म्स के कैंपस में। उसके अलावा INI फार्म्स, KB एक्सपोर्ट्स, देन संतोष एक्सपोर्ट्स, कई सारे, मैं कहूँगा एक 6-7 कंपनियां, 5-6 कंपनियां इसके अंदर काम कर रही है। तो लेकिन स्मॉल स्केल पर या नेशनल मार्केट में भी कुछ कंपनियां काम कर रही है इस क्षेत्र में, और ज्यादा मतलब मैं कहूँगा कि पॉसिबिलिटी है, और हमें मार्केट इंटरप्राइजेस बढ़ाने की बहुत ज्यादा मतलब इसमें डिमांड है। जो ऊपर वाला प्रोडक्ट है उसको पनेट कहते हैं, या प्लास्टिक का डब्बा आप समझिए, जो पेट मटेरियल से बना हुआ है,
उसके ऊपर एक पॉलीफिल्म है जो बायोक्सियली ओरिएंटेड पॉलीप्रोपिलीन पॉलीफिल्म है, और जो नीचे का पैकेजिंग है ये इसको बल्क पैकेज कहते हैं। ये 20 केजी के पैकेजेस होते हैं, और इसके आउटर साइड आप देख रहे होगे तो आपको एक थर्माकोल का बॉक्स दिख रहा होगा। तो ये थर्माकोल के बॉक्सेस के अंदर पैकेज, इसको सेकेंडरी पैकेजिंग मटेरियल कहा जाता है। अब ये जो कंपनियां हैं अलग अलग जगह पर काम कर रही है। इनकी का मतलब काम करने का तरीका यूं है कि ऑलमोस्ट 5 टन पर डे ये प्रोसेस करते हैं। 2 से 2.5 टन म्हणजे दिवसाला एक 5 टनांचं प्रोसेसिंग करतात। त्याच्यामध्ये 2 ते 2.5 टनांचे दाणे निघतात आणि त्या दाण्यांना वेगवेगळ्या पॅकेजिंग मध्ये पॅकेज करतात। जसं की रिटेल पॅक असेल, हा जनरली रेडी टू ईट टाईपचं प्रोडक्ट राहतं, आणि दुसरा जो हा पॅक आहे त्याला जो मी बल्क पॅक म्हटलं, याचा वापर जनरली ज्यूस प्रोसेसिंगसाठी पण केला जातो एक्सपोर्ट केल्यानंतर। तर अशा प्रकारे हे युनिट चालतात, आणि अशा प्रकारच्या युनिट्समध्ये जनरली ज्या स्टेप्स राहतात प्रोसेसिंगच्या, याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फळांचं प्रोक्युरमेंट। फळांच्या प्रोक्युरमेंटमध्ये सर्वात महत्वाचा क्रायटेरिया हा राहतो की दाण्यांचा रंग हा लाल असावा, दाण्यांमध्ये ज्युसी असावेत दाणे, बोल्ड असावेत, म्हणजे मोठ्या मोठ्या साईजचे दाणे असावेत, कारण इथं प्रोडक्ट तुमचा दिसणार आहे कंझ्युमरला विकत घेण्याआधी, आणि सगळ्या प्रकारे म्हणजे क्वालिटी ऑफ एरियल्स ही चांगली असायला पाहिजे। त्याच्यानंतर फळं तुमची प्रोक्युरमेंट केल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवली जातात, आणि डेली प्रोसेसिंग जितकी तुमची कैपेसिटी असेल तेवढी तुम्ही फळं घ्याल। उतने ही फल जितने आप डेली प्रोसेसिंग करोगे उतने लिए जाएंगे। उसके बाद उससे फ्रूट वॉशर के अंदर वॉश किया जाएगा, डबल वॉशिंग, क्लोरीन वाटर वॉश, नॉर्मल वाटर वॉश। उसके बाद सरफेस मॉइस्चर का रिमूवल, मतलब फल के ऊपर जो पानी होगा उसको साफ किया जाएगा, और उसके बाद मैनुअल कटिंग की जाएगी फलों की। उसमें उसका जो ऊपर वाला पोर्शन है उसको निकाल दिया जाएगा, क्राउन सेक्शन, और उसके बाद 4 या 5 वर्टिकल कट्स लगाए जाएंगे और दाने उसके निकाले जाएंगे। अब इसका जो दाने निकालने के बाद और निकालने के समय से ही शुरू होता है, उसको हाई केयर एरिया बोला जाता है। इसके पहले वाला जो एरिया है उसको लो केयर एरिया बोला जाता है। अब हाई केयर एरिया में जब आपके फल जाते हैं वहां पर दाने निकाले जाते हैं, उनको दानों को पनेट में रखा जाता है, प्रॉपर आपको जो रिक्वायर्ड साइज वेट है उसके पनेट्स बनाए जाते हैं, और उसके बाद पैकेजिंग किया जाता है मॉडिफाइड एटमॉस्फेरिक पैकेजिंग मशीन में। अब इस मैप पैकेजिंग मशीन में आपको ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड और नाइट्रोजन की मात्रा मिक्स की जाती है, और ये मिक्स किया हुआ कार्बन डाइऑक्साइड, नाइट्रोजन और ऑक्सीजन का जो प्रमाण है उसको उसके अंदर फ्लश किया जाता है पनेट के अंदर, और सीलिंग की जाती है ऊपर की फिल्म की। तो इससे क्या हो जाता है, जो दानों का रेस्पिरेशन रेट है उसको मैनेज किया जाता है, उसको अल्टर किया जाता है, और उसका रेस्पिरेशन रेट डाउन किया जाता है, और इसी के साथ आपको शेल्फ लाइफ बढ़ती है। बट इसमें केयर बहुत लेनी पड़ती है कि माइक्रोबियल लोड आपका बढ़ना नहीं चाहिए बहुत ज्यादा। इसीलिए जो ये ऑपरेशंस चलते हैं वो लो टेम्परेचर पर होते हैं। अब इसमें दाने जो निकाले जाते हैं ये मैन्युअली निकाले जाते हैं। इवन बड़े बड़े यूनिट्स में अपने देश के अंदर ये मैन्युअली निकाले जाते हैं, क्योंकि इसके लिए अभी मशीन हमारे पास अवेलेबल नहीं है। ऑल्दो कुछ मशीन्स है, जैसे कि जुरान की मशीन है जो इजरायली कंपनी है, इंडियन कुछ सीफेट की मशीन है, पर जो इंडियन मशीन से इसमें एक इशू है कि ये दानों के साथ जूस निकल आता है, और हम वो जूस प्रोसेसिंग के लिए जरूर यूज कर सकते हैं, पर जहां पर हमें मिनिमल प्रोसेसिंग या एरियल पैकेजिंग करना है ये हम यूज नहीं कर पाते इन मशीन का, तो यहाँ पर मैन्युअली एक्सट्रैक्शन करना है। इजराइल की मशीन की बात करें तो उसकी मैं कहूँगा कि कॉस्ट बहुत प्रोहिबिटिव है, ऑलमोस्ट 1.2 करोड़ की मशीन है। तो इस तरह के बिजनेस वो पॉसिबल नहीं है, वो कॉस्टली बहुत मशीन है, तो हम मैनुअल एक्सट्रैक्शन इसमें काफी फायदेमंद हो सकता है। ये जो कुछ फोटो देख रहे हो आप, ये 14 डेज शेल्फ लाइफ में इनिशियली हम प्री ट्रीटमेंट के साथ टेक्नोलॉजी स्टैंडर्डाइज किए थे, जिसमें कुछ नेचुरल इंग्रेडिएंट के साथ हम प्री ट्रीटमेंट कर कर शेल्फ लाइफ बढ़ाते थे। बट जब हमारे पास ये मॉडिफाइड एटमॉस्फेरिक पैकेजिंग मशीन आई तो उसके साथ हमने स्टैंडर्डाइजेशन किया कार्बन डाइऑक्साइड, ऑक्सीजन, नाइट्रोजन के कंपोजिशन का, और उसके साथ हमने शेल्फ लाइफ बढ़ाई जो 18 से 19 दिनों तक है। ये पनेट के अंदर के ऑक्सीजन की कंडीशंस है, मैंने डेटा 20 दिनों तक का दिखाया है इसमें। उसमें आप देख सकते हो कि जैसे ये डिफरेंट कॉम्बिनेशन है एक्चुअली, बट जल्द से जल्द जो कंडीशंस आपकी इसमें आ जाती है, इक्विलिब्रियम कंडीशन में ऑक्सीजन आ जाता है, वो कंडीशंस शेल्फ लाइफ एक्सटेंशन के लिए काम की होती है, और उससे आपका शेल्फ लाइफ बढ़ता है। ये CO2 का ग्राफ है विद इन पनेट्स का। ये कुछ फोटोग्राफ्स है जिनको हमने टेक्नोलॉजी लाइसेंस किया है। ये अनन्या एग्रो नाम की कंपनी है, पंढरपुर के पास है, वो काम करते थे इसमें, जिनका
इन्वेस्टमेंट 4 लाख इन्वेस्टमेंट के साथ उन्होंने ये प्रोजेक्ट शुरू किया था और 88,000 का कुछ प्रॉफिट ये पाते हैं उसके साथ। ये स्मॉल स्केल यूनिट है, बट जब स्मॉल स्केल यूनिट में इन्होंने मैप मशीन्स नहीं लगाई है, ये पैसिव मैप के साथ पैकेजिंग करते हैं। और दूसरा कंपनी है कि जिसको ये कंपनी मॉस्फॉस फूड प्रोसेसिंग प्राइवेट लिमिटेड है, जिनको हमने टेक्नोलॉजी कंसल्टेंसी दी और इनका यूनिट शुरू है नासिक के अंदर। ये भी एक्सपोर्ट ओरिएंटेड काम कर रहे हैं और इनका यूनिट बड़ा यूनिट है जिसमें मॉडिफाइड एटमॉस्फेरिक पैकेजिंग मशीन है जो टेबल टॉप मॉडल है, जो ऑलमोस्ट 1 टन के आसपास आपका पैकेजिंग एरियल्स को भी पैकेज कर पाएगा। इसके अलावा हमने एक टेक्नोलॉजी इसी की लाइसेंस की थी, रामागिरी फूड एंड टेक्नोलॉजी प्राइवेट लिमिटेड। ये कंपनी बेंगलोर में काम कर रही है और बहुत अच्छे तरीके से इनका काम चल रहा है, क्योंकि बेंगलोर एक बड़ी सिटी है, यहाँ मार्केटिंग करना जरा आसान है इन तरीके के प्रोडक्ट्स का। तो इनका भी प्रोडक्ट बड़े अच्छे तरीके से ये चल रहा है बेंगलोर के अंदर। दूसरा बिजनेस एंटरप्राइज जिसकी मैं बात करना चाहूंगा वो पोमग्रेनेट ज्यूस प्रोसेसिंग का है। जैसे शुरू में मैंने बात की थी, जैसे सुरुवातीला मी बऱ्याच वेळा याच्यावर बोललो की अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी खूप जास्त असते, 3 पटीने अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी जास्त असते डाळिंबाच्या ज्यूस मध्ये, 3 गुना ज्यादा है एंटीऑक्सीडेंट एक्टिविटी अनार के जूस में रेड वाइन या ग्रीन टी के मुकाबले, जिनकी बात हम हमेशा एंटीऑक्सीडेंट एक्टिविटी के लिए करते हैं। मतलब आप कई बार एडवर्टाइज भी देखे होंगे ग्रीन टी की एंटीऑक्सीडेंट एक्टिविटी के साथ की जाती है, हालांकि उससे ज्यादा 3 गुना एंटीऑक्सीडेंट एक्टिविटी अपने पोमग्रेनेट जूस में है, अनार के जूस में, पर हमें उस तरह के उसका मार्केटिंग करना चाहिए। आणि अनार के जूस में 2, 6 और 8 गुना ज्यादा ग्रेप फ्रूट और ऑरेंज के मुकाबले एंटीऑक्सीडेंट एक्टिविटी इतनी गुना ज्यादा है। मैं अगर इस प्रोसेसिंग यूनिट की बात करता हूँ अनार के जूस या रेडी टू सर्व बेवरेज की, मैं आप लोगों को ये तो कुछ प्रोसेसिंग मैं बाद में इन चीजों पर बात करूंगा, मैं फोटोग्राफिकली हम चलेंगे इसमें। हम अनार अनुसंधान केंद्र में एक प्रोसेसिंग यूनिट डेवलप की है जिसकी कैपेसिटी 2.5 टन पर डे की है। तो उसमें हम 2.5 टन फल प्रोसेस कर सकते हैं और ऑलमोस्ट प्योर जूस 700 से 750 लीटर का प्रोसेस और पैकेज कर सकते हैं। और ये हम कर सकते हैं सिर्फ एक शिफ्ट में जो कि 8 घंटे की होगी, और इस 8 घंटे के शिफ्ट में हम ऑलमोस्ट सारा प्रोडक्ट का प्रोसेसिंग कर मैं जो बताया 2.5 टन और 700 लीटर जूस, या फिर अगर मैं इससे आरटीएस बेवरेज बनाता हूँ तो ऑलमोस्ट एक 3,500 लीटर के आरटीएस बेवरेज का हम पैकेजिंग कर सकते हैं। और इसकी मशीनरीज की बात करूंगा तो मैं सबसे पहले इसमें वॉशर जरूरी है फ्रूट वॉशिंग के लिए, उसके बाद पोमग्रेनेट एरियल एक्सट्रैक्टर जिससे दाने निकाले जा सकते हैं, और जो ये दाने आप मशीन देख रहे हो ये दाने निकालने के लिए है। दूसरे स्लाइड में आप देख सकते हो यहाँ पर जूस निकालने के लिए हाइड्रोलिक प्रेस है। इसकी इस दाने निकालने की मशीन की कैपेसिटी ऑलमोस्ट 500 केजी पर आवर है, और इसमें आपको छिलका और दाणे अलग अलग, या मशीन मध्ये तुम्हाला दाणे आणि डाळिंबाची साल वेगवेगळी मिळतील, आणि दुसऱ्या मशीन मध्ये जे उजव्या हाताला दिसते त्याच्यात तुम्ही ज्यूस काढू शकता। त्याच्यानंतर हे जे टँक दिसत आहेत तुम्हाला 3, एक ज्यूसचा टँक आहे, एक दूसरा टँक आहे तो आरटीएस बेवरेजचा टँक आहे, तीसरा टँक आहे तो शुगर सिरपचा टँक आहे। जर तुम्हाला फक्त ज्यूस प्रोसेसिंग करायचं असेल तर तुम्ही ज्यूसचा टँक वापरा, आरटीएस बेवरेज प्रोसेस करायचं असेल तर ज्यूसच्या टँक मधून ज्यूस घेतला जाईल, शुगर सिरप मधून शुगर घेतलं जाईल आणि ते पुढे प्रोसेसिंग आणि पॅकेजिंग साठी पाठवलं जाईल। उजव्या हाताला जे दिसत आहे तुम्हाला जिथे माझा कर्सर आहे तर ते फिल्ट्रेशन मेकॅनिझम आहे, इथं फिल्ट्रेशन होईल आणि हे काम सगळं इलेक्ट्रिक कंट्रोल पॅनलने होईल आणि पंपच्या द्वारे या फिल्ट्रेशन युनिटला पाठवलं जाईल आणि फिल्ट्रेशन युनिट मधून पुढच्या युनिटमध्ये पाठवलं जाईल। हे जे युनिट आहे ते पाश्चरायझेशन युनिट आहे। पाश्चरायझेशन युनिट मध्ये आम्ही स्टँडर्डायझेशन केलं
सांगितलं होतं की ज्यूस पॉस्चरायझेशन टाइम टेम्परेचर अनम्यूट करा. हॅलो, सरांचा नेटवर्क डिस्कनेक्ट झालंय वाटतं. जॉईन होत आहेत. झाले आहेत सर, बहुतेक त्यांचा टेक्निकल इश्यू आलाय काहीतरी. झाले सर. हो, हा गायकवाड सर, मी अनम्यूट केलेला आहे, प्लीज अनम्यूट फ्रॉम युअर स्क्रीन. हा हा आवाज येतोय सगळ्यांना? येस सर, येस सर, कंटिन्यू. ओके. मी पॉस्चरायझेशन युनिट बद्दल बोलत होतो, जिथं पॉस्चरायझेशन आपण हा 3 टँकच्या तिथून आवाज व्यवस्थित येत नव्हता. आवाज बंद झालेला. बरं ठीक आहे. हा, इथून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की दाणे काढण्याची मशीन, नंतर ज्याची कॅपॅसिटी जवळपास 500 किलो पर आवर आहे. हे मशीन सिफेट मध्ये डेव्हलप केलेले. मी डाळिंब संशोधन केंद्रामध्ये या मशीनला थोडंसं मॉडिफाय केलेलं आहे. त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल व्हायब्रेटर ऍड करून त्याची इफिशियन्सी आणखी वाढवलेली आपण, आणि कॅपॅसिटी 500 किलो पर आवर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो दिसतोय त्याच्यात आपण ज्यूस एक्स्ट्रॅक्शनची मशीन आहे, जे की ज्याला हायड्रॉलिक प्रेस म्हटलं जातं. आणि ज्यूस काढल्यानंतर हे समोर तुम्हाला 3 टँक दिसत असतील, ज्याच्यामध्ये एक ज्यूसचा टँक आहे, दुसरा एक शुगर सिरपचा टँक आहे, आणि तिसरा टँक जो आहे तो आरटीएस बेव्हरेजचा आहे. म्हणजे या 3 टँकचा वापर करून आपण आपलं ज्यूस प्रोसेसिंग स्टार्ट करू शकतो, फिल्ट्रेशन, पॉस्चरायझेशन आणि पॅकेजिंग. तर या 3 टँक मध्ये जर आपल्याला समजा फक्त ज्यूस पैकेज करायचं असेल, अगर हमें सिर्फ ज्यूस पैकेज करना है, तो हम इस ज्यूस को इस पंप के द्वारा आगे के फिल्ट्रेशन यूनिट में ले जा सकते हैं, और ये काम एक इलेक्ट्रिक कंट्रोल पैनल के द्वारा होगा. जहाँ इलेक्ट्रिक कंट्रोल पैनल पर आप अगर बटन दबाएंगे तो पंप शुरू होंगे, और जूस को यहाँ से पंप कर हम फिल्ट्रेशन यूनिट में लाएंगे. फिल्ट्रेशन यूनिट में लाकर यहाँ फिल्ट्रेशन उसका होगा. फिल्ट्रेशन होने के बाद हम इसको एक होल्डिंग टैंक में रखेंगे जूस को. अगर समझो हमें अगर आरटीएस बेवरेज बनाना है, तो हम प्योर जूस के टैंक में से जूस लेंगे, आरटीएस बेवरेज के टैंक में डालेंगे, और जो तीसरा टैंक है शुगर सिरप का, वहां से शुगर सिरप लेंगे, प्रिजर्वेटिव और पानी की एडिशन होगी, और उसके बाद हम उसको पंप करेंगे फिल्ट्रेशन यूनिट, और फिल्ट्रेशन यूनिट से यहाँ आएंगे फिर होल्डिंग टैंक. अब अगर हमें आगे पॉस्चराइजेशन यूनिट है, पॉस्चराइजेशन यूनिट क्या होता है, हमें जैसे दूध है, दूध में हमें पॉस्चराइजेशन करने की जरूरत होती है, उसी तरह हर कोई जूसेस को उसका शेल्फ लाइफ बढ़ाने के लिए जो थर्मल टेक्निक है उसमें पॉस्चराइजेशन की जरूरत है. पॉस्चरायझेशन करने में हम उसको गरम करते हैं, जैसे हम दूध को गरम करते हैं घर में, जसं आपण दुधाला गरम करतो घरामध्ये त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी, त्याच पद्धतीने ज्युसेसना सुद्धा गरम करण्याची गरज असते, तर तो आपण थर्मल पॉस्चरायझेशनची मेथड वापरत असतो. तर अशा वेळी आम्ही काही टाइम टेम्परेचर कॉम्बिनेशन फायनलाइज केलेले, स्टँडर्डाइज केलेले, ज्याच्याद्वारे आपल्याला जे डाळिंबामध्ये महत्वाचे जे घटक असतात, न्यूट्रिशनल पॅरामीटर्स, ज्याच्यामध्ये ॲस्कॉर्बिक ऍसिड असेल. ॲस्कॉर्बिक ऍसिडचं नाव मी मुद्दाम घेतलं इथं की सगळ्यात जास्त थर्मोलबाईल कंपाऊंड बनलं जातं त्याला. म्हणजे काय, ॲस्कॉर्बिक ऍसिड इज प्रिकर्सर ऑफ व्हिटॅमिन सी, म्हणजेच व्हिटॅमिन सी. तर व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे गरम केल्यानंतर किंवा हीटमुळे लगेचच कमी होतं. तर अशा वेळी हे जे पॉस्चरायझेशन, सरांचं परत एकदा नेट डिस्कनेक्ट झालेलं आहे वाटतं. जॉईन होत आहेत. आपण जे प्रश्न चॅट बॉक्समध्ये टाकत आहात ते आपण सर्व दोन्ही लेक्चरच्या शेवटीला घेणार आहोत. सर्व प्रश्नांचे आपल्या सर्व प्रश्नांच्या शंकांचे निरसन नक्कीच होणार आहे.
गायकवाड सर प्लीज अनम्यूट. हा, माझा आवाज येत असेल? ओके, आपण परत एकदा येतोय सर. कदाचित झालं होतं. तर ज्यूस पॉश्चरायझेशन पासून मी परत पुढे जातोय. न्यूट्रिशनल कंपोनंट आपले मेंटेन ठेवून फक्त मायक्रोबियल लोड हा लो लेवलला आणण्याचा प्रयत्न आपण इथून करत असतो पॉश्चरायझेशन मधून. आणि इथं एक रिटर्न वॉल पण लागलेला असतो, जो की थर्मल सेन्सर, टेम्परेचर सेन्सर सोबत लागलेला असतो. जर ते ठराविक टेम्परेचर आपला इथं अचीव नसेल झालं तर ज्यूस परत मागं टाकला जातो. अदरवाईज ज्यूस जर पॉश्चराईज झाला असेल प्रॉपरली तर पुढच्या होल्डिंग टँक मध्ये येतो एका, आणि तिथून हे फिलिंग मशीन असते, ज्यूस फिलिंग मशीन. त्याद्वारे आपण, जर इथं तुम्ही बॉटल पाहू शकत असाल उजव्या हाताला, तर 200 ml किंवा 500 ml जे तुमची रिक्वायर्ड कॅपॅसिटी आहे अशा प्रकारच्या बॉटलमध्ये आपण यांचं फिलिंग करू शकतो. हे जे नोझल आहे, हा आवाज येतोय माझा? सॉरी फॉर डिस्टर्बन्स सर. आपण स्क्रीन शेअर दिसत नाहीये सर. स्क्रीन शेअरिंग दिसत नाहीये? ओके ओके. हा सर. हा सर. सॉरी, हे दिसेल? हा दिसते सर. आपण पॉश्चरायझेशन युनिट पाहिलं. पॉश्चरायझेशन युनिट नंतर आपण ज्यूस फिलिंग युनिट पण पाहिलं. या ज्यूस फिलिंग करताना आपण एक 200 ml 500 ml वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या बॉटलमध्ये फिलिंग करू शकतो. आता या युनिटमध्ये डाळिंब संशोधन केंद्रामध्ये आम्ही जे इंटरव्हेन्शन आहे आमचं, हे मेजर पॉश्चरायझेशन डिझाईन डेव्हलपमेंट आणि ही सेटअप एकत्र करणं. अदरवाईज जे मोठे युनिट्स आहेत त्यांची कॉस्ट खूप मोठी असते, जे की असेप्टिक पॅकेजिंग बेस्ड, त्यांची कॉस्ट जवळपास 30 करोड पर्यंत असते. आणि हे जे युनिट डिझाईन डेव्हलप केलेले ह्याची कॉस्ट 40 लाखांची आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या मशिनरीज इन्व्हॉल्ड आहेत. मी तुम्हाला पुढे एक स्लाइड दाखवतो. याच्यामध्ये सगळ्या मशिनरीची कॉस्ट मी ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये फ्रूट वॉशर आहे, एरियल एक्स्ट्रॅक्टर आहे, हायड्रॉलिक प्रेस आहे, फिल्ट्रेशन युनिट आहे, पॉश्चरायझेशन युनिट आहे, वॉटर टँक्स आहेत, इलेक्ट्रिफिकेशन येईल याचं, आणि कोल्ड रूम्स 2, ज्याच्यामध्ये एक कोल्ड रूम रॉ फ्रुट्स ठेवण्यासाठी आणि दुसरं कोल्ड रूम जे ते तुमच्या ज्युसेस किंवा प्रोसेस प्रोडक्ट स्टोरेजसाठी असेल. तर अशा प्रकारे डिझाईन डेव्हलपमेंट केलेलं आहे की जे की 40 ते 45 लाखामध्ये तुमचं लँड मशिनरी सोडून ही प्रोसेसिंग युनिट लागेल. नंतर आम्ही कार्बोनेशनची पण टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली. तर डाळिंबाच्या जसं आपण पाहतो मार्केटमध्ये आता की कार्बोनेटेड बेव्हरेजेसला खूप मागणी आहे. इव्हन इंटरनॅशनल ज्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या, बिलियन्स ऑफ रुपीज, डॉलर्स रुपीज जायचे की आपल्या देशातून बाहेर जाते, तो कार्बोनेटेड बेव्हरेजेसच्या माध्यमातून जाते. तर जे त्याच्यामध्ये खरंच तर खरं पाहिलं तर कार्बोनेटेड बेव्हरेजेस आर नॉट गुड फॉर हेल्थ, बिकॉज त्याच्यामुळे काय होतं, हाडांमध्ये ठिसूळपणा येणं वगैरे असे परिणाम आहेत. आणि अशा कार्बोनेटेड बेव्हरेजेसमध्ये जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यात थोड्याही प्रमाणात हेल्थ बेनिफिट्स नसतात, परंतु शुगर मोठ्या प्रमाणात असतात. तर त्याला पर्याय म्हणून एक ज्यूस बेस्ड कार्बोनेटेड बेव्हरेजेस आपण मार्केटमध्ये आणलेले, जे की पोमग्रेनेट ज्यूस बेस्ड आहे. इव्हन मी पोमग्रेनेट आणि ग्रेप ज्यूस ब्लेंडेड हे कार्बोनेटेड बेव्हरेजेस पण बनवलेले. अशा प्रकारचे बेव्हरेज माझ्या मते युथ, यंग पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये चांगलं डिमांड असेल त्यासाठी, आणि हे पण शक्य आपल्याला करणं. आणि जर कॉस्ट इकॉनॉमिक्सची गोष्ट करायची राहिली तर जवळपास 200 ml च्या बॉटलला बनवण्यासाठी प्युअर ज्यूसच्या मी म्हणेन 20 ते 22 रुपयाची कॉस्ट येईल तुम्हाला. या ठिकाणी मी फळांचा रेट 60 रुपयाचा पकडलेला आहे, मॅक्सिमम कॉस्टली फळं असतील त्यावेळेस. आणि तुमचा जी सेल प्राइस असेल प्युअर ज्यूसची ती 40 रुपयापेक्षा कमी असू शकत नाही, 40-45 रुपये राहील. आणि प्युअर ज्युसेसमध्ये सेल प्राइस ही आणखी जास्त असू शकते, डिपेंड्स ऑन तुम्ही विकताय कुठं तुमच्या ज्युसेसना. रॉ सारखी कंपनी एअरपोर्टवर ज्यावेळेस ज्युसेस विकती तर 200 ml ज्यूसची बॉटल 250 रुपयाला असते. बऱ्याचशा कंपन्या जिथं क्वालिटी चांगली असते तिथं रेट्स खूप जास्त आहेत. आरटीएस बेव्हरेजची जर गोष्ट केली आपण, जर त्याबद्दल बोलत असू, ज्याच्यामध्ये 20% प्युअर ज्यूसचं प्रमाण असतं, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट 200 ml च्या बॉटलसाठी जवळपास 12.5 रुपये आहे, आणि सेल प्राइस ही 25 ते 30 रुपये असू शकते. तर अशा प्रकारे चांगली प्रॉफिटेबिलिटी इथून तुम्हाला मिळू शकते. आणि मार्केटिंग जर आपण प्रॉपर करत असू तर ही टेक्नॉलॉजी खरंच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या लाईफमध्ये मी म्हणेन, किंवा जे एंटरप्रिनर्स आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असेल त्यांच्यात बदल घडवू शकते. फक्त मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करण्याची गरज आहे. ही टेक्नॉलॉजी आम्ही बऱ्याच कंपन्यांना ट्रान्सफर केली, ज्याच्यामध्ये GK1 फार्म फ्रेश, भाऊराया डिस्ट्रीब्युटर सोलापूर, देन गिरीश वारे पुणे, परत TVK बेव्हरेजेस सोलापूरमध्ये,
व्हेरी रिसेंटली 2021 मध्ये म्हणजे मागच्याच महिन्यात ही टेक्नॉलॉजी आम्ही ओटीज बेव्हरेजेस मध्ये म्हणून मोहोळ मधली कंपनी सोलापूर जिल्ह्यातली त्यांना ट्रान्सफर केलेली आहे. परत मागच्या वर्षीचे ह्या 2 राहिल्यात. भूषण तुकाळे त्यांना 2019 मध्ये केली. आणि एक फार्मर प्रोड्युसर कंपनी वरदानी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी बार्शी मध्ये, त्यांना पण ही टेक्नॉलॉजी आम्ही ट्रान्सफर केली. या कंपनीकडून मला कळलं की हे प्रोडक्ट 30 रुपयाला पण आराममध्ये आरटीएस बेव्हरेज विकलं जाऊ शकतं, ज्यांनी मुंबईमध्ये खूप मोठा सेल केला उमेदच्या माध्यमातून राज्य शासनाच्या मदतीने. तर मार्केटिंगमध्ये स्काय इज द लिमिट. तुमची मार्केटिंग कॅपॅबिलिटी काय आहे त्यानुसार प्रोडक्टची प्राइस ठरते. ही एक मोठी कंपनी आहे टीव्हीके बेव्हरेजेस, जवळपास 1.2 करोड रुपीज इन्व्हेस्ट करून त्यांनी चांगलं युनिट लावलं आणि जे सोलापूरमध्ये स्थित आहे. असं नाहीये की हे युनिटसाठी खूप 1 करोड आणि 1.5 करोडची गरज आहे, किंवा मी सांगितलं ते 50 लाखाचं युनिट असेल. मी म्हणेल काही पेक्षा कमी, इव्हन आरटीएस बेव्हरेजेस बनवण्यासाठी काही लाख ऑटोमेशन आणि तुमचं प्रोडक्शनची क्वांटिटी ही कमी असेल, कॅपॅसिटी ऑफ युनिट विल बी लेसर. म्हणजे कॅपॅसिटी कमी असेल, तुमचं क्वांटिटी ऑफ प्रोड्यूस कमी असेल, ऑटोमेशन लेवल कमी असेल, पण काही लाखांमध्ये बेव्हरेजेस डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट सुरू करता येऊ शकतो. इथे फक्त गरज आहे की मग नंतर याच्यानंतर पोमग्रेनेट जेली किंवा अनार रब सारखे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत जे आपल्याला पॉसिबल आहे करणं. अनारदाना एक प्रोडक्ट आहे ज्याच्याबद्दल मी सुरुवातीला बोललो होतो. अनारदाना म्हणजे बेसिकली डिहायड्रेटेड एरियाज किंवा म्हणजे सुकवलेले डाळिंबाचे दाणे, आणि हे बनवण्यासाठी तुम्ही व्हरायटीज वापरल्या पाहिजे आंबट टाईपच्या, कारण याला ऍसिडलंट म्हणून वापरलं जातं. आणि अशा व्हरायटीज तुम्हाला एकतर जम्मू काश्मीर उत्तरांचलमध्ये मिळतील, किंवा या व्यतिरिक्त अशा व्हरायटीज तुम्हाला ज्या आमच्या IHR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च किंवा ICAR NRCP ने एक व्हरायटी आम्ही रिलीज केलेली आहे सोलापूर अनारदाना, किंवा आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पण एक व्हरायटी रिलीज केलेली, तिचा पण वापर करू शकता. तर असं अनारदानाचं पण एक टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहे. देन सीड ऑइल एक्स्ट्रॅक्शन, जे ज्यूस काढल्यानंतर बिया राहतात आपल्याला, त्याच्यात मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की बरेचसे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्युनिशिक ऍसिडचं प्रमाण असतं. अँटी इन्फ्लेमेटरी एजंट म्हणून त्याचा वापर केला जातो. अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज आहेत त्याच्यात. गॅमा टोकोफेरॉल किंवा व्हिटॅमिन ई हे रेअरली अवेलेबल कंपाऊंड असते, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाही व्हिटॅमिन ई, ते तुम्हाला पाहायला मिळेल. याचं कमर्शियल स्केल प्रोसेसिंग आणि कोल्ड प्रेस एक्स्ट्रॅक्शनची टेक्नॉलॉजी आम्ही स्टँडर्डाइज केलेली. याचं पेटंटही आम्हाला मिळालेलं आहे याच वर्षी या प्रोसेससाठीचं. आणि हे वेगवेगळे हेल्थ बेनिफिट आहेत, कार्डियक हेल्थ, कॅन्सर, वेट लॉस, मसल एक्स, इम्युनिटी वाढवण्यासाठी पोमग्रेनेट सीड ऑइलचा वापर होतो. त्याचा रेट मी जसं सांगितलं तुम्हाला 20,000 रुपये ते 25,000 रुपये किलो पर्यंत रेट दिसतो आपल्याला रिटेल मध्ये, परंतु ज्यावेळेस तुम्ही सेल करायला जाल बल्कमध्ये तर तो जवळपास 5,000 रुपयापर्यंत येईल. इव्हन मी म्हणतो 2,000 रुपये जरी रेट मिळाला तरी हा फायद्याचा बिझनेस आहे, कारण की याच्यामध्ये तुम्ही ज्यूस इंडस्ट्रीचं बाय प्रोडक्ट वापरता सीड ऑइल एक्स्ट्रॅक्शनला, किंवा जी फळं एकदम फेकून दिलेली असतात मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये काही नाहीये, त्याचा ज्यूस तुम्ही वापरणार नाहीये, साल कदाचित तुम्ही वापरणार नाही, पण त्याचे सीड्स चांगलेच निघतात, ते सीड्स तुम्ही यूज करू शकता आणि त्या सीड्स पासून सीड ऑइल एक्स्ट्रॅक्शन कराल. हे सुरुवातीला मी सॉक्सलेटचा वापर करून ऑइल एक्स्ट्रॅक्शन किती होतं किती आहे हे बघण्याचा प्रयत्न केला. इव्हन आमच्याकडे जे जर्म प्लाझम आहे सर्व जर्म प्लाझम स्क्रीन केलेले, ज्याच्यात जेणेकरून त्याच्यात कशामध्ये मला ऑइल कंटेंट जास्त मिळेल अशा व्हरायटीज शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. इव्हन त्याचं फॅटी ऍसिड प्रोफाइलिंग केलेलं आहे की कोणत्या जर्म प्लाझम मध्ये जास्त ऑइल फिनिशिक ऍसिड किंवा एरिया आपलं कंपाऊंड ऑफ इंटरेस्ट मिळेल याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे प्रोसेस प्रोटोकॉल आहे ज्याच्यामध्ये डाळिंबाच्या बियांना सुकवणं, त्यांची ग्राइंडिंग करणं, त्यांना कोल्ड प्रेसमध्ये टाकून त्याच्यातून एक्स्ट्रॅक्शन करणं, हे प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आहेत. मी वेळ जरा जास्त घेतलेला आहे त्यामुळे मी जरा माझं बोलणं वाढवते, फास्ट करत आहे. आणि हे जे 2 प्रोडक्ट तुम्ही बाजूला पाहताय हे काही सिरम्स वगैरे आहेत ज्यांची किंमत 2-2 हजार रुपये असते. तुम्ही जर बॉडी शॉप नावाचं हे चेन, इंटरनॅशनल चेन ऐकलं असेल, ज्याचं बऱ्याचशा एअरपोर्टवर आउटलेट्स असतात, 2-2 हजार रुपयाला काही 20-20 ग्रामचे सिरम मिळतात ज्याच्यामध्ये बेसिक कंपोनंट काय असेल तर पोमग्रेनेट सीड ऑइल आहे. आजकाल बरेचसे तुम्ही डव सारखं प्रोडक्ट हे पाहता साबण ज्याच्यामध्ये पोमग्रेनेट सीड ऑइलचा वापर केलेला आहे. म्हणजे पोमग्रेनेट सीड ऑइलच्या युसेजसाठी मी म्हणेन स्काय इज द लिमिट अगेन.
पण तसे प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि त्या गोष्टींवर पण आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. हे फॅटी ऍसिड प्रोफाईल आहे. बरं, त्याच्यानंतरचा भाग असा आहे की ऑइल हे जास्त स्टेबल नसतं पोमग्रेनेट सीड ऑइल, तर त्याच्यासाठी आम्ही असा प्रयत्न केला की पोमग्रेनेट सीड ऑइलला इनकॅप्सुलेशन करून त्याची स्टॅबिलिटी वाढवणं. मग त्याच्यासाठी मी स्प्रे ड्राईंग टेक्निकनी पोमग्रेनेट सीड ऑइल स्टॅबिलाइज करण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे जे पोमग्रेनेट सीड ऑइल आहे जे पावडर फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येतं ह्या स्प्रे ड्राईंग टेक्निकने. आणि याच्यामध्ये ह्या ज्या कंडिशन आहेत तुम्ही पाहता, इनलेट टेम्परेचर, आउटलेट टेम्परेचर, हे सगळे स्टँडर्डाइज झालेले. आणि याचा वापर करून जे पावडर बनवली ती अशा पद्धतीने दिसते, ज्याच्यामध्ये तुम्ही या पावडरमध्ये 23.73% जवळपास 24% ऑइल असेल, प्रोटीन मटेरियल, राईस स्टार्च आणि व्हे प्रोटीन आयसोलेट वापरलेले, मायक्रो इनकॅप्सुलेशन यील्ड आहे ते जवळपास 84%, इफिशियन्सी 93%, अशा पद्धतीचं प्रोडक्ट आपण बनवलेले. या पावडर मध्ये साईज जर पाहाल SEM इमेजद्वारे, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपद्वारे, तर ती साईज फक्त 940 मायक्रॉनची असते. म्हणजे इफेक्टिव्हिटी वाढते प्रोडक्टची जर तुम्ही साईज त्याची नॅनो स्केलला जाता त्यावेळी. हे नॅनो स्केलचंच प्रोडक्ट आहे 914 मायक्रॉनचं, किंवा त्याला 940 नॅनोमीटरचं प्रोडक्ट आहे. नंतर जे ऑइल काढल्यानंतर केक राहतं त्याचं युटिलायझेशन फायबर रिच कुकीज बनवण्यासाठी केलेलं आहे. आणि अशा फायबर रिच कुकीज मध्ये जवळपास पोमग्रेनेट सीड केकला आपण रिप्लेस केलेले व्हीट फ्लोअरने, व्हीट फ्लोअरच्या जागेवर आपण जवळपास 24% पोमग्रेनेट सीड केक वापरू शकतो. आणि अशा प्रकारचं फायबर रिच कुकीजचा पण आपण उपयोग करू शकतो. नंतर पोमग्रेनेट पील आहे, साल आहे, तिचं पण युटिलायझेशन आपण करण्याचा प्रयत्न केलाय. त्याची पावडर बनवतो सुकवून, तर तशी प्रकारची सुकवलेली साल फक्त जवळपास 8 ते 10 रुपये किलोने जाते. माझा पुढेही अजून प्रयत्न आहे की ह्या सालीतून काही इलॅजिक ऍसिड टाईपचं एक्स्ट्रॅक्ट करता येईल, जेणेकरून इलॅजिक ऍसिड रिच एक्स्ट्रॅक्ट करून आपण त्याचं मार्केटिंग करू शकू. मोर दॅन 90% इलॅजिक ऍसिड असणारे कंपाऊंड्स एक्स्ट्रॅक्ट करू आपण. आणि असेही प्रयत्न चालू आहेत फ्युचरमध्ये. आणि ह्याच प्रोडक्टला परत इनकॅप्सुलेशन करून किंवा स्प्रे ड्राईंग टेक्निकने किंवा फ्रीज ड्राईंग टेक्निकने यांचा पण पुढे प्रयत्न चालू राहणार आहे आमच्या सेंटरद्वारे. या फोटोमध्ये हे पोमग्रेनेट सीड ऑइल पावडरिंगची टेक्नॉलॉजी सांगितलेली आहे. त्याच्या ड्राईंग आणि पल्वरायझरचं थ्रू पावडर करणे ही काही विशेष बाब नाहीये मी म्हणेल जास्त. पण याच्यामुळे तुम्हाला काय एक हे जे पावडर फॉर्म मध्ये आल्यानंतर तुम्ही ते जवळपास तुमच्या टूथपेस्ट इंडस्ट्री आहे जे की पोमग्रेनेट पील पावडरचा वापर करते, किंवा काही आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवले जातात त्यामध्ये या पावडरचा वापर करू शकतात. त्याच पद्धतीने या पावडरमध्ये एन ग्रॅन्युटोनिन नावाचा एक कलरिंग कंपोनंट असतो. त्यामुळे डाळिंबाचा डाग ज्यावेळेस तुमच्या कपड्यांवर पडतो तो तुम्हाला पाहायला मिळेल की येलो रंगाचा डाग पडतो आणि तो निघत नाही लवकर. याचं कारण असतं की त्याच्यात एन ग्रॅन्युटोनिन नावाचा कंपाऊंड आहे. तर ते बायो कलर एक्स्ट्रॅक्शन सुद्धा आपल्याला पॉसिबल आहे डाळिंबाच्या सालीपासून. आणि एक मॉर्बेंटिंग म्हणून नावाची एक टेक्निक असते ज्याने आपण वेगवेगळे कलर बनवू शकतो. म्हणजे याच डाळिंबाच्या कलरला वेगवेगळे शेड देऊ शकतो. म्हणजे ऑलरेडी नॅचरल डाय जे की खूप फास्ट आहे, कलर फास्टनेस ज्याचा खूप जास्त आहे, म्हणजे ते सहजासहजी निघत नाहीये बाहेर एकदा कलरिंग केल्यानंतर. अशा डायला तुम्ही वेगवेगळे शेड सुद्धा देऊ शकता. आणि अशा प्रकारच्या कलरचा उपयोग, बायो कलरचा उपयोग टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये, फूड प्रोडक्ट्समध्ये, कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीमध्ये नक्कीच केला जाऊ शकतो. याच्यावरही आम्ही काम करत करत राहू. अजूनही बऱ्याच काम करण्याची गरज आहे या एरियामध्ये. यानंतर अँटीऑक्सिडंट रिच एक्स्ट्रॅक्ट काढणं पण महत्वाचं काम आहे या सालीपासून. त्याच्यावर पण काम करण्याची गरज आहे. आम्ही बऱ्यापैकी काही गोष्टी केलेल्या आहेत, काही करण्याची गरज आहे. पोमग्रेनेट वाईन एक प्रोडक्ट आहे जो ज्यूस पासून बनवला जातो आणि इंडस्ट्रियल स्केलवर त्याचं प्रोडक्शन शक्य आहे. ज्यामध्ये जवळपास हा पोमग्रेनेट वाईन 750 रुपये लिटरने विकली जाते. आणि याचं प्रोडक्शन फर्मेंटेशन टँक्स मध्ये पॉसिबल आहे. आणि हे करण्यासाठी टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहे. मी जास्त याच्यात वेळ घालवत नाही, ऑलरेडी मी वेळ जास्त घेतलेला आहे. हे आमचं प्रोसेसिंग युनिट आहे, वेगवेगळे फोटोग्राफ तुम्ही पाहू शकता. याचं पोमग्रेनेट टी पण एक आणखी एक प्रोडक्ट आहे. या प्रोसेसिंग युनिट्स मध्ये किंवा प्रोसेसिंग इंडस्ट्री लावण्यामध्ये काही चॅलेंजेस आहेत. त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल जो काही दिवसापर्यंत चॅलेंज होता तो आता चॅलेंज राहिलेला नाही तसा. अवेलेबिलिटी ऑफ प्रोसेसिंग मशिनरीज हा एक चॅलेंज होतं. हेही चॅलेंज बऱ्यापैकी मी म्हणेल सॉल्व्ह होत आलेले आपल्याकडे. काही मशिनरीज आम्ही डेव्हलप केलेल्या आहेत, इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात डेव्हलप करत आहे काही गोष्टी. मार्केटिंग ऑफ द प्रोडक्ट इज रिअली अ बिग चॅलेंज. या गोष्टीवर जर एंटरप्रेन्योर्स लक्ष देत असतील, मार्केटिंग करू शकत असतील तर नक्कीच याच्यामध्ये फायदा आहे. नंतर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटची अजूनही मी म्हणेल कमतरता आहे.
अदरवाईज आपलं प्रोसेसिंगचं जे पर्सेंटेज आहे ते 2-2.5% आपल्याला कमीत कमी 24-25% न्यायला पाहिजे आपण. आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट नंतर नवीन प्रकारचे काही फार्मास्युटिकल आणि न्यूट्रास्युटिकल प्रोडक्ट डेव्हलप करण्याची गरज आहे आपल्याला, जे की इंडस्ट्रीमध्ये ज्याचं डायरेक्ट युटिलायझेशन असेल. अदरवाईज आजच्या घडीला मी जर पोमग्रेनेट सीड ऑइल एक्स्ट्रॅक्ट करत असेल, पील पावडर पासून एक्स्ट्रॅक्ट काढत असेल, तर ते मला एक्सपोर्ट करावं लागेल, जेणेकरून बाहेरची फॉरेन कंट्रीजमध्ये इंडस्ट्री त्याचा वापर काही न्यूट्रास्युटिकल किंवा फार्मास्युटिकल कंपाऊंड्स करण्यासाठी करेल. पण त्याची जर इंडस्ट्री आपल्या देशात लागेल तर नक्कीच ह्या प्रोडक्टची मागणी आपल्या देशातून इंटरनल आणखीन जास्त होईल आणि ती पण आपली एक गरज आहे काळाची. एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.